रात्री मी ठरवलं होतं की उद्या सगळं परफेक्ट करायचं. पण सकाळी उठल्यावर काय झालंय ना की फुल गोंधळ झाला. हा गोंधळ कसा झालाय यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप रिलेटेबल आहे. कधी कधी रात्री खूप शांत वाटते ना, सगळे झोपलेले असतात आणि आपण बायका आपण किचनमध्ये एकट्याच काम करत असतो. म्हणलं उद्या काय करावं नाश्त्याला, तर विचार आला दही वडा. मग मी उडीद डाळ घेतली आणि एक छोटीशी वाटी मूग डाळ घेतली आणि म्हणलं चला ह्याला चाळून घेऊया. तशीही मी ही डाळ निसून ठेवली होती, पण चाळून घेतल्यानंतर त्यातून अगदी बारीक बारीक किडे दिसले आणि त्याच वेळी एक विचार आला की आपल्या लाईफमध्ये पण सगळं असंच असतं. वरून सगळं ठीक दिसतं पण आत क्लिनिंग करावी लागते. मग काय 3-4 वेळा डाळ धुतली आणि सोक करायला ठेवली. दूध गरम केलं, दही लावलं, हिरवी मिरची त्यामध्ये मी ॲड केली आणि सगळं किचन साफ करून किचन ओटा साफ केला. सगळं करताना एक सॅटिस्फॅक्शन असतं ना, आपण आपल्या घरासाठी काहीतरी करतोय. सकाळी सकाळी अलार्म वाजला पण आज उठायचं मनच नव्हतं. थोडा वेळ अजून झोपले आणि मग अचानक आठवलं टिफिन. आणि काय एकदम उठून अचानक उठली आणि फेस वॉश केला. हेअर सुद्धा नीट केली नाही, डायरेक्ट किचन गाठलं आणि रुटीन आपला किचन आवरलं, भांडी हलवली. आपली बायकांची लाईफ ना, संडे असो किंवा मंडे आपलं काम थांबतच नाही. आज पोटोबा सुद्धा नाही. मस्त असं इथं माझं दही जमलेलं होतं. इथं मी मिरची टाकली. मिरची ह्यासाठी टाकली की मिरचीच्या देठाला बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया आपल्या दुधाचं पाणी शोषून घेतात. छान असं आपलं घट्टपैकी दही झालं होतं आणि डाळ पण छान भिजलेली होती. मस्त सकाळचं वातावरण होतं, पण आज या वातावरणाचा आस्वाद घ्यायला फ्रीजमधून खाली सांडला. कोथिंबीर घेत असताना सगळा लसूण माझ्याकडून खाली सांडला गेला. आता मला वाटतंय की आज किचन माझ्यावरच एक्सपेरिमेंट करतं की काय. हळूहळू मिरच्या मी तव्यावर टाकल्या आणि पुन्हा भाकरी बनवायला सुरुवात केली. मस्त अशी माझी भाकर छान झालेली होती, पातळ आणि मस्त. एकीकडे वडे पटकीन मी पाण्यातून काढले आणि एक प्लेट दही वड्याची मी बनवली. सकाळी माझा चहा फुटला, पण एक गोष्ट सांगते, मला सकाळी चहा हवाच, कारण तो मला एनर्जी देतो. आज मी लेट उठले, पोटाला काहीच नाही आणि होटालाही नाही, पण एक गोष्ट फिक्स आहे, माझा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही. पहिला चहा खराब झाला तरीही मी दुसरा बनवला. आणि हो, हा फक्त चहा नाही तर माझ्यासाठी एक छोटा ब्रेक आहे. घरचं काम, टिफिन, धावपळ या सगळ्यात 5 मिनिटं मी स्वतःसाठी काढते, स्वतःला देते. गरम गरम एक चहाचा सिप आणि एनर्जी पुन्हा मला परत येते. हेल्थ प्लस बेनिफिट असा हा माझा चहाचा कप असतो आणि हा चहा माझा जेता चहा म्हणून असतो. चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, म्हणजे आपल्या बॉडीला पूर्णपणे ते हेल्प करतात. आणि हो, माझा चहा हा नॅचरल आहे, ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल्स यूज केलेलं नाही. यूट्यूब बघताना मला एक ट्रिक दिसली आणि ही ट्रिक होती टी स्ट्रेनरने वडा करायचा. म्हणलं चला या टी स्ट्रेनरने आपण वडा करूया आणि आपण आपलं काम पटापट करूया. मी पण ट्राय केलं, पण ऑनेस्टली काही खास असं जमलं नाही. कधी कधी शॉर्टकट आपला काम करत नाही आणि मग काय आपलं ट्रेडिशनल मेथडने मी सगळे वडे मस्तपैकी बनवून घेतले. आणि हे काय केले मावशीनी, सगळं काही झाकणं मिसमॅच केले.
सगळी डबे सारखी आहेत ना. कधी कधी ना आमच्या या मावशी खरंच राग येतो. मग वाटतं चला चालायचंच. एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलं, त्यात पुदिनाची पानं मी टाकून घेतली आणि जेव्हा ही पुदिन्याची पानं टाकली ना, इतकं फ्रेश वाटत होतं की जणू सगळा थकवा माझा असा निघून गेला होता. पुदिन्याचा सुगंध मनाला देतो थंडवा. पुदिन्याचा सुगंध मनाला देतो थंडवा. दही वडा असा मऊ की जिभेवरच विरघळावा. वडे सोक करायला ठेवले आणि तो मुवमेंट अगदी खूप छान होता. आता सगळी सकाळची धावपळ संपलेली होती. घर शांत झालं होतं आणि मी किचनमध्ये जाते आणि निवांतपणे स्वतःसाठी एक दही वड्याची प्लेट करते. हा मोमेंट माझ्यासाठी खूपच छान होता, कारण दिवसभरचा सगळा थकवा माझा हा निघून गेलेला होता. मी निवांतपणे दही वड्याची प्लेट बनवते. हा मोमेंट माझ्यासाठी खूपच छान होता, कारण ही दुपारची वेळ ना फक्त आणि फक्त माझ्यासाठी असते. आणि हो, दुपारी थोडं लॅपटॉप सुरू करते आणि थोडंसं काम चालू असतं. आणि म्हणलं चला लॅपटॉपवर काम करता करता दही वड्याची टेस्ट घेऊया. असं वाटतं सगळा थकवा आपला असा निघून जातो. शांततेत खाल्लेलं अन्न जास्त चविष्ट लागतं. आपण सगळ्यांसाठी धावतो, घर, काम, जबाबदाऱ्या, पण कधी कधी स्वतःसाठी अगदी 10 मिनिटं स्वतःसाठी काढणं खूप